एकत्रित आहात, पण अजितदादा काय दिसत नाही तुमच्या सोबत, असं का होतं? अजितदादांचा प्रचार चालू आहे, ते आपले त्यांचा प्रचार करतायत, तेही निवडणूक लढवत आहेत. मागच्या वेळेस पण काही ठिकाणी ते वेगळे होते, यावेळेस देखील ते वेगळे आहेत का तुमच्या? नाही, वेगळे म्हणजे वेगळी निवडणूक लढवत होते. सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत ना. तिकडे जर पाहायला गेलं तर तिकडे काँग्रेस वेगळी झालेली आहे, मविया म्हणजे आता या दोघांच्या एकत्रितकरणामुळे याचा फटका बसेल तुम्हाला वाटतं उभाठाला? आम्हाला बघा, कोण कुठे गेलाय, कोण कुठे एकत्र झालाय, कोण कुठे वेगळं लढतो, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्याचा परिणाम आमच्या महायुतीवर होणार नाही. आम्ही काम केलंय, काम बोलतंय, और ये सब जनता सब जानती है. जनतेला सुज्ञ आहे. मुंबईकर, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. कामाला महत्व देणारी जनता आहे. हे त्यांनी विधानसभेत दाखवले आणि नगर परिषद दाखवले आणि महापालिकेत देखील ते चित्र तसंच स्पष्ट होणार. आता आपण अमरावतीला जातोय, पोहोचतोय अमरावतीला, तिथून अकोल्याला तुम्ही जाणार आहात, परत मुंबईला वरळीपासून अनेक ठिकाणी तुमच्या सभा आहेत, रोड शो आहेत, आणि तिकडे आपण बघतोय की सभा कॅन्सल करायची वेळ आली आहे. कसं बघताय याच्याकडे मुंबईतल्या? मला वाटतं काय, त्यांना तिकडे जातात तिकडे कार्यकर्त्यांची वानवा असते का लोकांची वानवा असते का माहित नाही मला, की आता महायुती जिंकणारच आहे असं गृहीत धरलंय का ते माहित नाही. कारण नगर परिषदेमध्ये बघितलं की कार्यकर्ते काम करत होते, निवडणुकीला उभे होते, परंतु नेते मात्र त्या कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवली होती समोरच्या लोकांनी. त्यामुळे मला वाटतं या निवडणुकीमध्ये धसका घेतला असेल. एवढे सर्व सुरुवातच आमची विजयाची नांदी बिनविरोध अनअपोज. त्या अनअपोजवर इतकं त्यांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला. कसं बघता त्याच्याकडे? तुमच्याकडे कॅन्डिडेटच नाही. ते म्हणतात तुम्ही पैसे देऊन केलं, बंदुका दाखवून असं केलं. कोण बंदूक दाखवून कोण येतो काय? काय महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, आणि त्यांच्याकडे कॅन्डिडेटच नाही. शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म देऊन कॅन्डिडेट टिकत नसतो. तो जेव्हा बघतो की हे पॅनल जिंकून येणार आहे, इथे मी 100% हारणार आहे, हरायला कशाला कोण उभा राहील? आणि जेव्हा एक कॅन्डिडेट राहतो तो बिनविरोध होतो. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, यापूर्वी पण झालेला आहे. पण लोकसभेला सुद्धा अनेक बिनविरोध झालेले होते. झालेत ना.